बेन डकेट वरती पण थोडंसं तरी बोलायला हवं. कारण त्यांनी मॅच काढून दिली इंग्लंडला. फ्लॉलेस बॅटिंग केली. त्याचा कॅच सुटला, पण त्याचा कॅच खूप नंतर सुटला. आणि तो ज्या कॉन्फिडेंटली जडेजाला खेळला, स्पिनिंग ट्रॅक झाला होता 5व्या दिवशी. त्याच्यानंतर बुमराला तो ज्या कॉन्फिडेंटली खेळला, म्हणजे अफलातून बॅटिंग. बेन डकेट हा आजच्या घडीचा सर्व फॉर्मॅट्स मधला आघाडीचा फलंदाज जगातला आहे. कारण तो अक्रॉस फॉर्मॅट स्वतःला अडॅप्ट करून ते बॅटिंग करतोय. आणि बेन डकेट हा डेंजर मॅन होता भारतासाठी. कारण तू जो मुद्दा म्हणलास, हे आश्चर्यजनक नाहीये. बेन डकेटने रवींद्र जाडेजाला विकेटच दिलेली नाहीये. बेन डकेट जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा तो वॉकिंग विकेट होता. बेन डकेट मागच्या सिरीजमध्ये सर्वात डेंजरस बॅटर होता भारतात सुद्धा. ते जर याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे, बेन डकेटकडे हे स्किल आहे. मेंबर्स ओनली वॉच अलॉंग मध्ये 5व्या दिवशीच गप्पा मारत असताना तुमचे कट्टर कट्टकरी गिरीश पाटलांनी मला विचारलं होतं हाच मुद्दा, की काही बॅटर्सकडे नॅक असते की त्यांना ना, जो बाकी सगळ्या जगाला अवघड वाटतो ना बॉलर, तो त्यांना एकदम आरामात खेळता येतो. तसं बेन डकेटचं जसप्रीत बुमराच्या बाबतीत आहे. जसं सचिन तेंडुलकरचं होतं बऱ्याच अंशी वसीम अक्रमच्या बाबतीत. सचिन तेंडुलकरला मिचेल जॉन्सन खूप अवघड वाटायचा, वसीम अक्रम सोपा वाटायचा, अशी गंमत होती. अ, तसंच बेन डकेटच्या जसप्रीत बुमराच्या बाबतीत आहे की काय, असं मला आता खात्रीत रूपांतर व्हायला लागलंय.